कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोलीमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक भीषण अपघात झालाय. दापोली हरणाई मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर 1 डिसेंबरच्या रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीचं भीषण अपघात झाला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरात एकच खळबळ उडाली आणि या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून जखमींना तातडीनं दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चारचाकी वाहन क्रमांक MH12 LP 2112 चालक प्रज्वल देवधर आणि त्यांच्या बाजूला बसलेले विराज वणे हे जखमी झालेले आहेत, तर दुचाकी क्रमांक MH12 LQ 6847 हे चालवत असलेले सुदर्शन बहिरे हे देखील जखमी झाले आहेत. तुझं नाव सांग. सुदर्शन माणिक बहिरे. वय किती अंदाज? वय 21 आहे. 21. अच्छा, काय झालं होतं रात्री? रात्री मी एक डब्बा आणा जाऊ लागलो हरणे रोडला वरती. अच्छा. पुढून गाडी येत होती. हां. ते लाईट ते जास्त असल्यामुळे मला दिसलं नाही आणि ती गाडी ठोकण्यात आली. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. अपघात झालेल्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूना वाहनं कायमस्वरूपी उभे असल्यानं रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला स्कूल बस तर दुसऱ्या बाजूला फूड व्हॅन उभी राहत असल्यामुळं या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप दापोलीकरांनी केलाय. या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन अडथळा ठरणारी वाहनं हटवावीत आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या दापोलीकरांनी केलेली आहे. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. हो,